हरिनाम वेली पावली विस्तार, हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओलावली. असं मोकळं करा मुली. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधा वया काज तृप्तीची. मुळेची अभिजे दाखविली गोडी, मुळेची अभिजे दाखविली गोडी, लवकरची जोडी झाली याची. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची. तुका मने क्षण क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची. विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणी मण्डन मण्डनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. यौंत प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. येई पांडुरंगे नेई संभाळो, येई पांडुरंगे नेई संभाळो, येई पांडुरंगे नेई संभाळो, येई पांडुरंगे नेई संभाळो. येई पांडुरंगे नेई संभाळो, येई पांडुरंगे नेई संभाळो, येई पांडुरंगे नेई संभाळो, येई पांडुरंगे नेई संभाळो. हे करुणा वचन आळवितो, करुणा वचन आळवितो रे. येई पांडुरंगे नेई संभाळो, येई पांडुरंगे नेई संभाळो. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, जयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. अहो स्वामी तुका या देवा,
नाम वेले पावले विस्तार फळे पुष्पे भार ओलावले तेथे माझ्या मना होय पक्षराज साधावया काज तृप्तीची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग बेस कमी करून प्रबंध विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा मनाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या पावन दरबारामध्ये वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या 11व्या पुण्यतिथी निमित्ताने चालत असलेला आपला हा अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक नयन मनोहर चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या गडाची ओळख सीताराम गड म्हणून आहे. सीताराम गडाची सेवा आली प्रत्येक महाराजाला आदराने तिथं जाण्याचं महाराज पुण्य लाभतं. महाराज माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला एवढ्या मोठ्या पवित्र महात्म्याची सेवा करायला मिळाली. परे माझ्या दैवा पार पुण्य असल्याशिवाय कीर्तन तर आपण रोज करतो महाराज, पण महात्म्या पुढे सेवा करणं, महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्ताने सेवा करणं याला पुण्य लागतं. पूर्व पुण्य ठेवा ओढवाला सेवा परी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आणि आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आमच्या गुरुस्थानी असणारं व्यक्तिमत्व प्रेममूर्ती मोठाल्या कीर्तनकारावर प्रेम करणारे महात्मे मी भरपूर बघितले महाराज, पण सामान्यातला सामान्य कीर्तनकार सुद्धा त्याला चांगल्या स्टेजवर जागा मिळावी ही भावना जर कोणाची असेल तर आमचे आदरणीय महंत महालिंग महाराजांची भावना आहे महाराज. अतिशय महाराज हे कीर्तन त्याला बी ऐकलं होतं बाबांनी पुढे बसून माझ्याकडे आजूक सुद्धा ते फोटो काढलेला आहे. इतकी प्रसन्नता कीर्तनकार किती बी मोठा असू द्या छोटा असू द्या पण बाबांनी पदरात घ्यायची ही भावना लागते महाराज. म्हणून आज बाबा पुढे कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. मला संस्थेतला आठवायला गुरुजी संस्थेत, कारण महाराजा पुढे कीर्तन करताना आमच्या गुरुवारी भजनानंदी वैराग्य मूर्ती रखमाजी महाराज नवले यांच्या पुढे कीर्तन करताना अंतकरणाची भीती होती ती बाबा समोर बसल्यावर भीती वाटायली. पण बाबांचं हृदय मोकळे, वारियाची धाव आणि तैसा सरळ स्वभाव, शंका आणि हाव नाही जाया याला म्हणायचं महालिंग बाबा. आणि त्याच पात्रतेला योग्य त्यांचे चिरंजीव युवा कीर्तनकार महाराष्ट्रातला गायक असू द्या, वादक असू द्या, कीर्तनकार असू द्या, सरळ स्वभावाने प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज महालिंग यांचा जोरदार त्यांचं सुद्धा टाळी वाजवून स्वागत करा. तो आता खाली बसलेले ज्ञाताज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, पुरुष वर्ग, माता भगिनी, आपल्या गडावर सर्व प्रेम करणारी मंडळी, सीताराम बाबावर प्रेम करणारी मंडळी, बाबांच्या कृपांकित जेवढी मंडळी तेवढ्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सद्गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न. उपदेश प्रकरणातील अभंग आहे, मनाला उपदेश करणारा अभंग आहे आणि नामाचा उपदेश करणारा अभंग आहे. उपदेशाचा अधिकार फक्त संताला आहे महाराज, कारण जगाचं कल्याण व्हावा ही तळमळ फक्त संताला आहे. मी नेहमी सांगतो
कायम रस्ता चुकवतो त्याला जीव म्हणायचं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं, चांगल्या रस्त्याने चालतो त्याला साधक म्हणायचं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. अज्ञानी लावावे सन्मान, सुखी जन व्हावे जगानी वावावे, सुखी जन व्हावे जगानी निष्ठ काळ निष्ठ काळ सुखी जन व्हावे जगानी वावावे, सुखी जन व्हावे जगानी वावावे, सुखी जन व्हावे जगानी वावावे, जगानी वावावे, सुखी जन व्हावे जगानी वावावे. याचे प्रमाण झाल्यावर टाळ करायला टाळ सापडलं तिथं. सुखी जेणे व्हावे जगाने व्हावे, अज्ञानी लावावे. संताचं कामच ते महाराज. म्हणून तर लोक संतांना विसरत नाही. आता बाबांना जाऊन किती वर्ष झाली? 11 वर्ष झाले तरी आपण बाबांना का विसरत नाही? जे रक्त स्वतः करता जगलं त्या रक्ताची कोणी नोंद घेत नाही. स्वतः करता जगणारे माणसं भरपूर त्या जगात, पण समाजाकरता जगणारे माणसं थोडी आहेत. जो कुटुंबाकरता जगला त्याला कुटुंब प्रमुख म्हणायचं, जो गावाकरता जगला त्याला सरपंच म्हणायचं, तालुक्याकरता जगला आमदार म्हणायचं, जिल्ह्याकरता जगला, हा राज्याकरता काम केलं, वारे वा देशाकरता काम केलं पंतप्रधान, पण संपूर्ण जगाचं कल्याण केलं संतप्रधान. मला बरेचसे लोक म्हणले महाराज कीर्तनातून तुम्ही कधी पंतप्रधानाचं वर्णन नाहीत करीत. म्हणलं आमचा महाराष्ट्र मूळचा संत प्रधान आहे. आपल्याला जिल्हा कोणता आहे? 5 जिल्हे आहेत गुरुजी. जालना जिल्हा, बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि लातूर जिल्हा. बीड घेतलं का मी? 5 जिल्ह्यात जेवढे संत जन्माला आले बाबा तेवढे कोणत्याच जिल्ह्यात नाहीत. आणि तुम्ही बघा हे जे संस्कार आहेत ना तुमच्या चेहऱ्यावर, वारकऱ्यांचा आल्या गेलेल्यांचा आधार आहे ना, ही संतांची शृंखला आहे महाराज. ज्या भागामध्ये संत नाही माऊली महाराज त्या भागातल्या लोकांना वागणुकीची अक्कलच नाही. पण ज्या भागामध्ये पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. संतांना आपण का विसरत नाही? तुम्ही आम्ही गेल्यावर जगात काहीच शिल्लक राहत नाही. महात्मे गेले ज्ञान शिल्लक राहिलं, महात्मे गेले समाधी शिल्लक राहिली, आणि महात्मे गेले कीर्तीचा सुगंध राहिला. उत्तमची उरे मरण्याची सरे उत्तम
नामची उरे राहिल्या त्या कीर्ती गेल्या दिगंबर ईश्वर विभूती. सीताराम बाबा गेले पण आज कीर्ती शिल्लक आहे. बाबा गेले पण ज्ञान शिल्लक आहे. बाबा गेले पण समाधी शिल्लक आहे. राहिल्या समाधी जगा समाधी जगा राहिला समाधी जगा योगी राजा नादीच्या आधी योगी राजा नादीच्या आधी योगी राजा नादीच्या आधी राहिल्या समाधी जगा माझी राहिल्या समाधी जगा माझी राहिल्या समाधी जगा. बाबा गेले समाधी शिल्लक आहे. आज बी महाराज मंदिरात आम्ही गेलो ज्ञानेश्वर महाराज मूर्तीला बघितलं ना समाधानच होतं महाराज. महात्म्याचं तेज येते महाराज. हा आणि आपल्याकडे बघितलं माणसं प्रसन्न पाहिजे. तो कीर्तनकाराच्या पुढे बसणारे प्रसन्न पाहिजे. कीर्तन ऐकल्याचा खेळ आहे का महाराज? नोळे ऐकल्याचा. कीर्तनकाराचा पहिला प्राण म्हणजे मृदंग आहे. सगळं कीर्तन बाबा मृदंग आहे वावलंबून. कीर्तनकाराचा नंबर 1 चा प्राण मृदंग आहे. नंबर 2 चा प्राण गायक आहे. नंबर 3 चा प्राण पुढे बसणाऱ्याचे चेहरे. काल एक म्हातार माया पुढे बसलं ना असं तोंड केलं त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला. कोणत्या गावात त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं? म्हणलं उपवास आहे. म्हणलं सोडून दी पण प्लीज बस. प्रसन्न राहायचं महाराज. सोबदार लग्न झालंय का? नाही झालंय का? मोकळं बोला. आपलं घालीन लोटांगण मोकळं पटांगण झालंय ना? झालंय का नाही? व्हायचं. मला सांगा आपल्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी इज्जत कोणाची ती? गावाची. आपली. कारण बायको कोणाची? बायको नाराज असली अपमान नवऱ्याचा होतो आणि पांडुरंगाचा भक्त नाराज दिसला अपमान देवाचा होतो. म्हणून प्रसन्न राजा. संताकडे बघितलं ना प्रसन्न वाटतं आणि ज्या महात्म्याकडे बघितलं प्रसन्न वाटतं समजून चालायचं हे परमार्थाचं तेज आहे. विठ्ठला पूर्ण बघा. महात्म्यांचं जीवन हे तुमच्या आमच्या करताय. मी तर नेहमी सांगतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. सगळ्यांना जगावतो त्याला देव म्हणायचं. सगळ्यांना जागवतात त्यांना आमचे संत म्हणायचं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जागे जागे बोलती जागे जागे बोलती जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग 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 बोलती. क्या बात आहे. हा तुम्ही हे ध्यानात ठेवा. शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गेअर किती आहे. आता काही गेअर टाकतात का धसकट उपटीत तेच मिळत नाही मला. कीर्तन म्हणजे असं पाखवाच्या शिवाय नाही मला. जगाजोगी आणि जागा होण्याकरता कीर्तन भजन आहेत. एवढ्याले महाराज एवढ्याला खर्च सोपा आहे का महाराज? माणसं सुधारायला पाहिजे. कीर्तन किती ऐकली याला किंमत नाही. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? बोला बरं. वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? वाढले. ज्याला वांग कळत नाही ते बी म्हणतंय काय म्हणतात महाराज दमधर म्हणतात काय म्हणतात. कीर्तन वाढले. कीर्तनकार सुद्धा वाढले. कीर्तनकाराचे सगळं वाढ. परमार्थाची लांबी रुंदी वाढली पण खोली कमी व्हायली महाराज. टाइमपास म्हणून कीर्तन ऐका जाऊ नका. चलत राहिलं गाव आलं पाहिजे. जेवण केलं ढेकर आला पाहिजे. औषध घेतलं माणूस मेला पाहिजे. मोकळं बोला. चलत राहिलं गाव आलं पाहिजे.
पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं मुलबाळ झाला पाहिजे आणि परमार्थ केला माणसात परिवर्तन झालंच पाहिजे. विठ्ठला शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता, सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाट मध्ये ठेवण्याकरता, मग कीर्तन हे मनोरंजनाकरता का देव होण्याकरता. एवढीच जागा चांगली बाबा. आता ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने, ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने, कीर्तने ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने, ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने, ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने, ब्रह्मभूत काया होताचे, ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने, ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने. भाग्य तरुणे देव ऐसा, भाग्य तरुणे देव ऐसा, भाग्य तरुणे देव ऐसा, भाग्य तरुणे देव ऐसा, ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने, ब्रह्मभूत काया होताचे कीर्तने. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आणि एकदम फिट बसलो, खालून दगड फेकला ना आंबा पाडाचाच पाडा. हा, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायस. कीर्तनाची पावर आहे. आणि एवढीच जागा चांगली महाराज. तुम्ही बघा कुठंच माणसं धोरणात राहिले नाही आता. कुठंच नाही. माळी घालायला दम नाही, गंध लावायला दम नाही, आणि वागणुकीची तुम्हीच म्हणा. काय महाराज सगळं वाढलं, पण जे बदल अपेक्षित आहे तो बदल नाही महाराज. आणि एवढीच जागा आहे चांगली. 4 माणसं एका जागेवर बसले ना, चर्चा आहे का, नीट बोलत नाहीत. 4 महिला नदीला धुणं धुवायला गेले ना, हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाहीत. आता बघा या महिला, मग पहिल्याच दिवशी एवढी संख्या उपस्थित आहे. एकदा महिला मंडळीचं जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. टाळी वाजवा का म्हणलं, त्या मालिकाचा त्याग करून आल्यात. आता माणसं येडे केले, मोबाईल महिला येडे केले. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली. कोणा पुढे आलं माया संग भजने आले, ते मला महाराजाची बायको तर सकाळून करले. मला गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातले. काळ विचित्र आहे, पण अशा काळात आपण परमार्थ करतो हे खरंच पुण्य आहे महाराज. इकडा रस्ता प्रत्येकाला दिसत नाही. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बोला. लाटणं मोडत पण वाकत नाही, दगड शेवाळला तरी पाजरत नाही. काही माणसं मेले तरी त्यांना भक्तीचा गंध नाही. का नाही? पाप हे म्हणून भजन घडत नाही. विठ्ठला तुम्ही आम्ही परमार्थ करावा, चांगल्या रस्त्याला यावं, आपलं कल्याण व्हावा, ही नजर फक्त संताची. बाकी कोणाला काय घेणे महाराज. हा, तुमची आमची मरमरी स्वार्थ करताय. निस्वार्थ जगावर प्रेम करणारी जात फक्त संताची. जगाच्या कल्याणा संताचं कामच ते महाराज. मी तर नेहमी सांगतो, मायबाप जर चांगले असले तर लेकर कधी बी चांगले राहणार. गुरुजी जर चांगले असले विद्यार्थी कधी बी चांगले राहणार. आणि साधू जर चांगला असला समाज कधी बी चांगला राहणार. जबाबदारी. मायबाप बिघडले लेकर बिघडायला टाइम लागत नाही. गुरुजी बिघडले विद्यार्थी बिघडायला टाइम लागत नाही. आणि साधू जर बिघडला समाज बिघडायला टाइम लागत नाही. एसटी मध्ये बस मध्ये 50 माणसं झोपली, आनंदात झोपू द्या, काही बिघडत नाही. फक्त 51 जागी पाहिजे.
कोण? आणि आता 51 झोपला, 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. लेकराचे ड्रायव्हर आई वडील आहेत, विद्यार्थ्याचे ड्रायव्हर शिक्षक आहेत आणि समाजाचे ड्रायव्हर संत आहेत. चला जसे पुढचे माणसं तसं संतांनी उपदेश केला. संत आपल्याकरता किती खाली आले, तुमच्या आमच्या पाया पडाव इतकी आपली लागून या. जगात वर्ग 4 येत, एक पामर आहे, एक विषयी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक मुक्त आहे. जगद्गुरु तुकोबारायचा आश्रम महाराज पूर्ण जर गाथा वाचला 4092 अभंगाचा, त्याच्यामध्ये काही अभंगामध्ये जनाला उपदेश केलेला आहे, काही अभंगामध्ये जनाला अधिक मनाला उपदेश केलेला आहे आणि काही अभंगामध्ये फक्त मनाला उपदेश केलेला आहे. आजच्या अभंगात फक्त मनाचं चिंतन आहे. जनाला उपदेश केला त्याच्या 4 प्रकार आहेत: पामरजन, विषयीजन, जिज्ञासूजन आणि मुक्तजन. विठ्ठला आता गुरुवारे रंगनाथ महाराज परभणीकर या 4 व्याख्या सोप्या सांगायची, सरळ. जुन्या कीर्तनकाराचे बाबा 4-4 तास लोक कीर्तन ऐकत होते, तरी लोक खालून उठत नव्हते. आताच्या महाराजांनी 10 मिनिटं जरी कीर्तन लांबिलो, खालचे लोक असं करतील, कायदा किती आम्हाला काय ऐकत होते. जुने कीर्तनकार अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगत होते आणि आताचे कीर्तनकार सोपं असलं की अवघड करायचं आणि पुन्हा म्हणायचं आपलं त्याला कळालंच नाही, तुलाच वांग कळालं नाही त्याला. आपण सांगितलेलं कीर्तन आधी आपल्याला कळावा आणि नंतर लोकांना कळत असते. 4 व्याख्या: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. सोपं सांगतो आहे का? ज्याला कुठलंही खायला आवडतं, कुठलं प्यायला आवडतं पामर म्हणायचं, घरचं खायला आवडतं विषयी म्हणायचं, ज्याला 4 घरी मधुकरी मागून खाऊ वाटती जिज्ञासू म्हणायचं, आणि ज्याने कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. पुन्हा सांगतो, ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो, 2 नंबरचा बी आवडतो पामर म्हणायचं, नोकरीचा पैसा आवडतो विषयी म्हणायचं, पैसा चित्त लागत नाही जिज्ञासू म्हणायचं, आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला खंत नाही त्याला मुक्त म्हणायचं. पुन्हा सांगतो, ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती पामर म्हणायचं, स्वतःची बायको आवडती विषयी म्हणायचं, देव आवडतो जिज्ञासू म्हणायचं, आवड राहिली नाही त्याला मुक्त म्हणायचं. अजून सांगू का? आता याच्या पलकड काही राहिलंच नाही तर सांगायचं तरी काय. आता आपण तपासा, आपण कशाच आहेत, पामर आहेत का? पुढं सारखा कापसाने कापूस राहू नये, कापसाने वात बनावा, वातीनं वात राहू नये, वातीनं तेलाशी संपर्क करावा आणि तेलाशी संपर्क करून थांबू नये, देवाला ओवाळून घ्यावा, त्याला धन्यता म्हणतात. कापुराच्या जळल्या पामर आहेत का? पाया पडले संत बाबा आणि मोल किमतीचं तुला शरीर मिळालं, दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको आणि मिळालेलं शरीर बर्बाद करू नको. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है, अपने घरों में खर्च कर मुंह में मिट्टी आती है. दारू 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 गांजा मत पियारो, मत पियारो, दारू गांजा मत पियारो, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. टाळीवाजा चोपदार करता येतात काय? माणूस प्रसन्न आहे. मला तर वाटतं आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकावं, पण ते महाराजाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही. प्रसन्न महाराज, दारू पिऊ नका, विष पिऊ नका, कारण हे शरीर डबल भेटणार, सगळं पुन्हा भेटल. जमीन गेली पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, प्लॉटिंग गेली पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, बायको मेली नाही
येऊ काळ आता गेला. पहिले नवरदेव लय रुसत होते बाबा. कशामुळं? गाड्याळीमुळं आणि ते रेडूमुळं. एका सासऱ्याने जावायला फोन केला, म्हणले जावाई तुमची घडी नेऊन दिली, आणून दिली म्हणले, पण ते रेडू घेऊन यावं लागलो. घेऊन येऊ का? ते म्हणले राहू द्या राहू द्या, याच रेडूचा आवाज कमी व्हायना, ते रेडू आणू काय. जुना काळ होता मारा. किती नवरदेव रुसत होते. आता काहीच नाही, फक्त काळ विचित्र आहे. सगळं पुन्हा भेटन, तोंडातला शब्द गेला वापस येत नाही. एकदा इज्जत गेली वापस येत नाही. आणि एकदा हे मॉडेल गेलं का पुन्हा भेटत नाही. याचा वापर चांगला करा. आणि याचा वापर कसा करायचा याच्याकरता कीर्तनी विठ्ठला.